नमस्कार, मी मोहन दाते पंचांग करते। यावर्षी 2 मार्च सोमवारी होलिका दहन आहे। ते संध्याकाळी सूर्यास्तानंतर नेहमीप्रमाणे प्रदोष कालामध्ये आपण होलिका दहन करावायचे आहे। दुसऱ्या दिवशी पौर्णिमा प्रदोष काळात नसल्यामुळे 2 मार्च रोजी चतुर्दशी या दिवशी सूर्यास्तानंतर आपण नेहमीप्रमाणे भद्रा असताना सुद्धा होलिका दहन करावायचे आहे। 3 मार्च रोजी दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी धुलीवंदनाचा दिवस आहे। या दिवशी चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित असल्याने सूर्यास्तानंतर संध्याकाळी 6:48 पर्यंतच्या काळामध्येच ते फक्त आपल्याला दिसणार आहे किंवा त्याचा तो तेवढाच पर्वकाल आहे। त्याचा स्पर्श हा दुपारी 3:20 आहे। तो स्पर्श आणि मध्य हे दिवसा असल्यामुळे आपल्याला भारतामध्ये ते दिसणार नाहीये। तर फक्त संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्याला अल्पकाळ हे चंद्रग्रहण दिसणार आहे। या अल्पकाळामध्ये ज्या काही ठिकाणी 3 ते 4 मिनिटं 5 मिनिटं दिसणार आहे, तर काही ठिकाणी 10-15 मिनिटं 20 मिनिटापर्यंत दिसणार आहे। तेव्हा या काळामध्ये जेवढे आपल्याला शक्य असेल तेवढे आपण स्नान, जप इत्यादी गोष्टी आपण कराव्यात। जर काही शक्य झालं नाही तर किमान 6:48 नंतर आपण ग्रहणाचे मोक्ष स्नान करावे। या ग्रहणाचा वेध हा सकाळी सूर्योदयापासून सुरू होत असल्याने आपण या वेध काळामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये आपले नित्य नैमित्तिक पूजा, अर्चा, अभिषेक, श्राद्ध इत्यादी सर्व धार्मिक कृत्य आपण करू शकतो। फक्त या ठिकाणी भोजनाचा निषेध आपल्याला सांगितलेला आहे। तरी परंतु जे अशक्त आहेत, आजारी आहेत, वृद्ध आहेत, बाल आहेत, गर्भवती आहेत स्त्रिया, या सर्वांनी 11 वाजेपर्यंत अन्न घेण्यामध्ये हरकत नाहीये। त्यानंतर मात्र संध्याकाळी मोक्ष झाल्यावर आपण भोजन करावायचे आहे। अर्थात या सर्व गोष्टी करता येत असल्यामुळे जो धुलीवंदनाचा दिवस आहे त्या दिवशी आपण धुलीवंदन, होळी म्हणजे रंग खेळणे इत्यादी सर्व गोष्टी आपण दिवसभरामध्ये करू शकतो। त्याला कोणताही निषेध नाहीये। तेव्हा धुलीवंदनाच्या दिवशी जरी चंद्रग्रहण असले तरी आपण होळीचा सण म्हणजे रंग खेळण्याचा सण हा आपण साजरा करू शकतो। आणि तेव्हा या होळीच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा।